नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत। पोलीस होण्यासाठी सकाळपासून मैदानावर गाळतात घाम। जिल्ह्यामध्ये 60 पोलिसांची भरती तर राज्यात 27,434 पोलीस भरती होणार। संभाव्य पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रासह जिल्ह्यातील तरुणाई अगदी सकाळपासून गावच्या मैदानावर घाम गाळत आहे। आचारसंहिता संपताच अथवा शिथिल होताच पोलीस भरती प्रक्रिया होण्याचे संकेत मिळालेले आहेत। कदाचित 10 जून नंतर पोलीस भरतीचे नियोजन होणार आहे। राज्यात अंदाजे 27,434 तर जिल्ह्यामध्ये 60 पोलिसांची भरती नियोजित असल्याचे संभाव्य उमेदवार बोलत आहेत। कापूस बियाण्यासाठी शेतकरी जात आहेत परराज्यात। खानदेशात 16 मे पासून कापूस बियाणे विक्री अधिकृतपणे सुरू झाली, परंतु बियाणे पुरवठेदार कंपन्यांची नफेखोरी व कृषी विभागावर हवी असलेले वितरक यांच्या मनमानीने बियाण्यांची कृत्रिम टंचाई सुरू आहे। फुंडकर फळबाग योजनेत 16,000 हेक्टरचे उद्दिष्ट। डॉक्टर कैलास मोते 2024-25 साठी 104 कोटी 50 लाखांच्या अनुदानाची तरतूद। राज्य सरकारच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 104 कोटी 50 लाख रुपये अनुदानाची अर्थसंकल्पीय तरतूद राज्य सरकारने केली। तर चालू वर्षी राज्यात 16,000 हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। 100% अनुदानावरील या योजनेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक डॉक्टर कैलास मोते यांनी दिली। विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षण सुविधा उपलब्ध, शासनाच्या निर्णयाचे स्वागत। शिक्षण परिषदेच्या मागणीला यश, सतत सुरू होता पाठपुरवठा। जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमामध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली। या निर्णयाचे शिक्षण परिषदेने स्वागत केले आहे। परतूर तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनी ठेवले गुंडाळून। विहिरी, बोर आटले, फळबागा, ऊसाचे क्षेत्र धोक्यात। तालुक्यातील विहिरी, बोरसह इतर पाण्याचे स्रोत आटल्याने शेतकऱ्यांवर ठिबक सिंचन गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे, त्यामुळे फळबागा करपू लागलेल्या आहेत। पीक नुकसानीच्या पंचनाम्यात निवडणूक कामांनी घातला खो। आता मेल गती, मतमोजणीच्या कामाला प्रशासन व्यस्त। वादळी वाऱ्यासह पावसाने मे महिन्यात जोरदार हजेरी लावली। पावसामुळे 5,000 हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले आहे। एकीकडे जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे, तर दुसरीकडे नुकसानग्रस्त पीक क्षेत्राचे पंचनामे करण्याची जबाबदारी देखील प्रशासनावर आलेली आहे। मका बियाण्याच्या दरात 300 रुपयांनी तर कांदा बियाण्यात 1000 रुपयांची वाढ। जिल्ह्यामध्ये तब्बल 40% क्षेत्रावर लागवड होणाऱ्या मक्याच्या बियाण्यावर 4 किलोच्या पिशवीच्या दरात 200 ते 300 रुपयांची विक्रमी वाढ झालेली आहे। तर कांद्याच्या बियाण्यातही 1000 ते 1,500 तर मूग, तूर, बाजरी या बियाण्यामध्ये 50 ते 100 रुपयांची वाढ झाली आहे। रेणापूर तालुक्यातील 10,568 शेतकऱ्यांनाच पीक विम्याचा लाभ। 24,990 शेतकरी मात्र पीक विम्यापासून वंचित। 2.25 लाखावर शेतकरी थकबाकीदार। जिल्ह्यात यंदा राष्ट्रीयकृत बँकांद्वारे 1204 कोटी रुपयांचे कर्ज वितरण होणार आहे, परंतु गेल्या वर्षाच्या हंगामातील कर्जाची परतफेड 2.25 लाखांवर शेतकऱ्यांनी केली नाही। शेतकऱ्यांची मागणी असलेल्या बियाण्यांची टंचाई, कृषी केंद्र चालकांकडून जादा दराने विक्री। कृषी विभागाने गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे। शेतकऱ्यांची लगबग वाढली असून चांगल्या दर्जाच्या बियाण्यांची मागणी होत आहे, परंतु बियाणे मिळत नसल्याने व जादा दराने विक्री होत असल्या कारणामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी लगतच असलेल्या तेलंगणा राज्याची वाट धरली आहे। तेलंगणातील बेला, आदिलापूर, वडकी, काजलगावमध्ये या शहरात तालुक्यातील शेतकऱ्यांची रेलचल बघायला मिळत आहे। यापुढे शेतकऱ्यांकडून भुईमुग, शेंगांची कट्टी घेणे बंद होणार। जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय, शेतकरी झाले आनंदी। भुईमुगाच्या शेंगांच्या बाबतीत घेतलेली जाणारी 1 पोत्यामागची 2 किलोची कट्टी यापुढे घेतली जाणार नाही, असा एकमुखी निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला। त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे। केवायसी नसल्याने जिल्ह्यातील 30,000 शेतकऱ्यांचे 19 कोटी रुपये अडकले। दुष्काळात 13वा महिना, त्यांना अजूनही पैशासाठी प्रतीक्षाच करावी लागणार।
आधी होते 52,000 शेतकरी प्रतीक्षा यादीमध्ये, आता उरले केवळ 30,000 शेतकऱ्यांचेच पैसे। 2 कृषी सेवा केंद्र कायमचे रद्द, 12 केंद्रांचे परवाने निलंबित, 5 केंद्र चालकांना सक्त ताकीद, तर 19 केंद्रांवर कृषी विभागाची कारवाई। यंदा युरिया, DAP सह इतर रासायनिक खतांचे नो टेन्शन, 2,200 मेट्रिक टन बफर स्टॉक, कृषी विभागाकडून नियोजन। 50,000 शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान, KYC अभावी लटकणार, लाखो रुपयांची रक्कम पडून जनजागृतीचा अभाव असल्याचे कारण। किसान सन्मान निधीची रक्कम असो किंवा कोणत्याही शासकीय योजनेचे अनुदान व नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांना दिली जाणारी मदतही आता थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून ऑनलाईन जमा केली जाते। मात्र शेतकऱ्यांचे बँक खाते आधार सीड आणि KYC केलेले नसेल तर त्या खात्यात अनुदान जमा होत नाही। 2023च्या सोयाबीन विमा हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, कृषी विभागाने वेळेवर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले असते तर आज शेकडो शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित राहावे लागले नसते। याविषयी कृषी विभागाला वारंवार निवेदन देऊनही कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे। विद्यार्थ्यांच्या दप्तराला आता शनिवारी सुट्टी, शिक्षण विभागाचा निर्णय, अभ्यासाचा ताण कमी होण्याचा उद्देश। विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, चांगल्या सवयी, सहकार वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूने सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे। खरीपासाठी पीक कर्ज किती? कपाशीला हेक्टरी 61,000, पीकनिहाय दर निश्चित। अमरावती जिल्ह्यामध्ये 40% झाले पीक कर्ज वाटप। दुष्काळी दौरे नको, आर्थिक मदत द्या, तीर्थपुरी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सूर। यंदा कापूस तुरीचा पेरा वाढणार, सोयाबीनचा घटणार, 67% क्षेत्रावर कापसाचा पेरा। नामांकित व शासकीय कंपन्यांचे बियाणे खरेदी करावे व त्या निविष्ठांचे पक्के बिल घ्यावे, तसेच कुठल्याही प्रकारचे बियाणे किंवा खते याबाबत तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी विभाग पंचायत समिती कार्यालय येथे संपर्क करावा, असे आवाहन पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय वानखेडे यांनी शेतकऱ्यांना केलेले आहे। अवकाळी नुकसानीची सरसकट भरपाई मिळावी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे विठ्ठल कारखान्याचे अभिजित पाटील यांचे निवेदनाद्वारे मागणी। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।